राज्यात गेल्या 1 महिन्यापासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. आपण आहोत बारामतीमध्ये. बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. एकंदरीत तर जी बारामतीमधील ग्रामीण भागातील जी शेतजमीन आहे, या शेतजमिनीमध्ये उभी पिके आहेत, येथे मोठ्या प्रमाणात या शेतजमिनीमध्ये पाणी साठलेलं आहे. अगदी शेतकऱ्यांना या पिकांमधून पाणी बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. सध्या काही दिवसांवरच म्हणजे सद्यस्थितीत खरीप हंगाम चालू आहे आणि आताच कुठेतरी शेतकरी मोठ्या प्रमाणात जे ऊसाच्या शेतीसाठी एकंदरीत सरी काढण्याचं काम चालू होतं, परंतु यावर्षी अवकाळी पावसाने उपस्थिती लावल्यामुळे साहजिकच खरीप हंगाम आहे हा सीझन कुठेतरी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. शेतकऱ्यांचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं मिळत आहे. आपल्यासोबत बारामतीमधील काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काका, खऱ्या अर्थाने 4 ते 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. काय ह्या पावसाचा कशा पद्धतीने तोटा होऊ शकतो? ह्या पावसाचा तोटा म्हणजे पीक मका, कडवळ सगळे झोपलेले. ऊसाला ज्यांनी सऱ्या काढल्या त्या सऱ्या परत काढाव्या लागतील. स्वप्नाच्या रानात परत सरी काढा, म्हणजे दिवाळीनंतरच आता स्वप्नाच्या रानात ऊसाची लागण होईल. आणि आणि आता जर म्हणलं तर फायदा म्हणलं तर फक्त जुन्या लागणींना आणि खोडव्यांना ह्या पावसात फायदा आहे, एवढंच. सद्यस्थिती जी शेतजमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या तरकारी असेल अशा अनेक पिकं आहेत. किती नुकसान झालं असं आता जाणवतं? हे आता सर्वच नुकसान झालेले, सर्व म्हणजे सर्व. अगदी टोमॅटोचा बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, जे आहे ते आता कुठल्याच तरकारीला बाजार नाही. शेतकऱ्याचं जाताना 20 आणि 25 रुपये किलोनी जाते आणि तिकडे तुम्हाला मिळते 40 आणि 50 रुपये किलो. त्यामुळे तुम्हाला महाग वाटते, पण आमच्याकडून जाताना 20 रुपये किलोनी जाते. ह्याचा विचार कोण करत नाही. खर्च सुद्धा भरून निघत नाही. पण आता काय, त्याला शेतकऱ्याला आताचा पाऊस म्हणजे पूर्णतः नुकसान. नुकसानग्रस्त म्हणावं लागेल. हा पाऊस संपूर्ण नुकसानच आहे या पावसाने. काही अजून शेतकरी आहेत. काय सांगाल? आता 4-5 दिवस पाऊस पडतोय, अवकाळीमुळे किती नुकसान झाले? या पावसाची परिस्थिती अशी झाली आहे, लोकांनी रानातल्या मशागतीसाठी तयारी सुरू केली ती येणाऱ्या हंगामासाठी. परंतु आता काय झालेलं आहे, ही मशागत कोणत्याही प्रकारची कमीत कमी 1 महिनाभर करता येणार नाही. ज्या 15/7च्या लागणी कारखान्याने काय मुदत घालून दिलेली आहे, 15/7च्या अगोदर लागणी केल्या पाहिजेत, त्यासाठी रानांची मशागत करून घ्या. परंतु आता हे काय होणे शक्य नाही, कारण या रानांना महिनाभर काय वापसा येणार नाही. त्यामुळे ह्या लागणी 1 महिना पुढे जाणार आहेत. त्याचबरोबर जे काही सोयाबीन टाकायचे किंवा तूर टाकायचे, यासाठी रानाची अगोदर तयारी करावी लागते ना, ती तयारी आता होणार नाही. यासाठी सरकारने थोडं लक्ष द्यावं आणि कारखाना प्रशासनाने लक्ष द्यावं. एक 10 ते 15 दिवस जरा मुदत वाढवून भेटली तर खूप बरं होईल लागणी करण्यासाठी. काय वाटतंय, अवकाळी पावसाने उपस्थिती लावली आहे, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, कसं पाहता आत्ताच्या अवकाळी पाऊस? ते आता जे पाऊस अचानक जे आला, म्हणजे पूर्ण पेरणी वगैरे करायची, परत लागण करायची. आता सध्याच्याला काहीच म्हणजे करता येणार. सध्याच्याला इतकं पाऊस, इतकं म्हणजे पाणी बिनी इतकं मुरलंय फार. म्हणजे खूप पाऊस झालाय, पाणी वगैरे रानाचं इकडे झालंय. पेरणी बी काय करता येणार. परत गुरांचं खायला बिला म्हणजे इतकं जी परिस्थिती ही झाली आहे, काय मापच नाही त्याला. परिस्थिती पाऊस आता झालाय सध्या. नक्कीच हे शेतकरी आहेत आणि अगदी गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहावयास मिळत आहे. आणि नक्कीच जी भाजीपाला आहे किंवा सद्यस्थितीत खरीप हंगामात जी ऊसाच्या शेतीसाठी जी सरी काढण्यात आलेली आहे, हे पूर्णतः मोडून गेलेलं आहे. कांद्याच्या पिकाला बाजारभाव तर नाहीच, परंतु सद्यस्थितीत या पावसामुळे जे पीक आहे ते देखील शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं काही शेतकरी सांगत आहे. नक्कीच सरकारने या बाबीकडे लक्ष द्यावं आणि सध्या जे कारखाना प्रशासन आहे त्यांनी देखील लक्ष देऊन शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने जो अवकाळी पाऊस झालेला आहे आणि जे नुकसान झालेले आहे याकडे लक्ष द्यावे आणि हे नुकसान भरण्यासाठी प्रयत्न करावे, असे शेतकरी मागणी करताना दिसत आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.